ही आपली मराठीतली हस्तकला आहे। हे शू मेकर म्हणजे हस्तकला। लहान मुलांना हस्तकला शिकवतात, पेपरचे बोट बनवा, जहाज बनवा, झाडं बनवा, घरं बनवा, ही हस्तकलाच आहे। ही डाय तयार करायची, पात्रिंग तयार करायचं, मोल्ड तयार करायचं, मग ते जॉईन करायचं, शिलाई मारून घ्यायचं, त्याचा अप्पर तयार करायचं, तो फर्मा तयार करून त्या फर्म्यावरती ते वरचं अप्पर ठेवायचं, खालचं सोल फिटिंग करायचं, हील लावायची, ही एक हस्तकलाच आहे। ही जुनी परंपरा आहे आमची। हँडमेड शूज स्वतः बनवतो, प्युअर लेदरचे। नाव राजू जगन्नाथ माने। माझ्या वडिलांचं नाव जगन्नाथ शिवराम माने। हे आमच्या वडिलांनी 60-65 वर्षापासून हे काम चालू केलं आहे। त्यात त्यांनी थोडीफार प्रगती केली। त्यानंतर मी आता या 40 वर्षात माझ्या वडिलांच्या हाताखाली काम करतोय। मी त्यात थोडीशी प्रगती केली। आता माझा मुलगा 15-1 वर्षापासून आकाश मोठा, तो मला भरपूर मदत करतोय। आता माझ्या वडिलांना येतं 70 वर्ष होत आली। त्यांनी शून्यातनं हे उभं केलं आहे। थोडं थोडं कारागीर जमवणं, कारागिरांसंग प्रेम करून त्यांना एकत्र आणणं, हे जे मुरलेला असतो जो माणूस, जे बेंबीचे देठातनं जो कारागीर तयार होतो तो जातीवंत असतो। त्याला माहीत असतं त्या रक्तात त्याची ती कारागिरी असते। त्याला तेच माहिती, ती हात शिलायचं काम वगैरे सगळं तोच करू शकतो। ते असावे जातीचे तेव्हाकडे ते येडेगाबाळाचं काम नव्हतं। एवढं आता माझी मुलं आहेत। आता आकाश माझा मोठा आहे, तो त्याला थोडंसं नॉलेज आहे, त्याला कळतंय। तो आता तो ट्रेन होत चाललाय, तो चांगला चाललाय तो ट्रेन। माझं नाव आकाश राजू माने। माझं वय 29 आहे आता सध्या, आणि मी इकडे म्हणजे 12 वर्ष झाले मला आता कंप्लीट इकडे। 12 वर्ष झालं मी इकडे येतोय करून धंदा बघतोय पप्पांबरोबर। आणि पहिला छोटी मोठी कामं करत होतो, हळूहळू करून शिकलो ह्याच्यामध्ये। लेदर कसं आणायचं, कसं लेदर बघायचं, मग सोलचं लेदर कसं आणायचं आणि कुठून भेटतो माल वगैरे, हे सर्व जरा मला नॉलेज यायला लागली हळूहळू। आणि मग कमीत कमी 4 वर्ष तर मला सामान समजण्यामध्ये लागली की ह्याला हे लागतं करून, ह्याला हे प्रोसेस समजायलाच मला सर्वात जास्त टाइम लागला। कट्टर सांबार जो असतो तो बापाच्या हाताखाली जो तयार झालेला असतो, तो मुंबई महाराष्ट्र मला गर्व आहे की मी सांगतो की मी हे माझ्या वडिलांपासून तंतोतंत शिकलोय। मी अगदी तंतोतंत। ती डाय बनवायची, त्याचा फर्मा तयार करायचा, त्याला कुठे पायाला त्रास आहे, कोणाचा पाय बारीक असतो, कोणाचा पाय वर खाली असतो, त्याला पेडिंग बिडिंग लावून त्याला लेवल करायचं। शू मेकर हा बूट बनवतो। शू मॅनेजमेंट म्हणजे तो जो त्याला शू मेकरला तयार करतो की भाई ऐसा नहीं ऐसा, ऐसा नहीं ऐसा, ते सगळं त्याला सांगून त्याचा डायचा प्रोसिजर करून, अप्पर मेन असतो, वरचं हे टॉप बनवलं, त्याला हे प्रोसिजर सगळं सांगावं लागतं। बाबा ऐसा बना, ऐसा बना, ये गिरेक का ऐसा है, ये गिरेक का ऐसा है, इसको कलर ऐसा लाइट मांगता है, डार्क मांगता है, उसको नैरो मांगता है, ब्रॉड मांगता है, एकदम ब्रॉड मांगता है, उसका पाव भारी है, एक पाव छोटा है, एक पाव बड़ा है, हे सगळं ते लक्ष घालायला, तंतोतंत लक्ष घालायला लागतो। आता माझ्याकडे 7-8 कारागीर काम करतात लेदर सोलचे। ती बिहारी कट्टर सांबार, ते आर्टिफिशियल वगैरे असे नाहीत, ते प्युअर सांबार, ते सांबार समाजाचेच आहेत, ते त्यात ते मुरलेले आहेत।
ही चमड्याची घेरी जी आहे ही आता कोण लावत नाही, कोण लावू पण शकत नाही. हे हात शिलायचं काम आहे, सगळं हे हात शिलायचं काम आहे. ही घेरी शिलाई मारून पूर्ण पहिली घेरी लावून घेतो, मग लेदरचं सोल लावतो, मग त्या सोलला पण शिलाई करतो, हील लावतो, ते हाताने फिनिशिंग करतो. हे मशीन मोल्ड नाही काय, हँडमेड, सगळं हाताने घासून वगैरे सगळं तयार. हँडमेड शूज म्हणजे हाताने आपण जे बनवून देतो देसी काम ओरिजिनल. मशीन मोल्ड म्हणजे ते आर्टिफिशियलच होतं. ते मशीनमध्ये गेला की ते आर्टिफिशियल झालं. ते मशिनरीवरती तर एक ना एक टायमाला हे शिफ्ट होणारच आहे सर्व, कारण की जिकडे कारागीर भेटणारच नाही तिकडे हँडक्राफ्टिंग होणारच नाही. म्हणजे आजची जनरेशनला हे काम करण्यामध्ये नाही इंटरेस्ट, म्हणजे त्यांना ऑफिसमध्ये किंवा तसं काम पाहिजे. आजची जनरेशन हे काम खालती बसून नाही करू शकत. तर मग हे एक ना एक टायमाला तर शिफ्ट होणार आहे. पण त्याच्या आधी लोकांची अशी खूप इच्छा आहे, ज्यांना मी भेटतो, ज्यांच्याशी मी बोलतो, त्यांची खूप इच्छा आहे की त्यांना वेगवेगळं काहीतरी अँटिक हँडक्राफ्टिंग घालायचं आहे. तर मला तर वाटतं की हे आमच्यासाठी पॉझिटिव्ह पॉईंट आहे, कारण की लोकांची मनातली इच्छा अजून पण आहे की हँडमेड शूज घालावी करून. कारण की त्यांनाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे, हे कुठे ना कुठेतरी एक्सटेंड होणार आहे करून. या कारागीर लोकांचं पण मेन मोठं नुकसान हे, आता भेटतील तुम्हाला कारागीर, हे अजून 5-10 वर्ष भेटतील तुम्हाला कारागीर, पण ह्याच्यानंतरला कोणी कारागीर तुम्हाला भेटू नाही शकत. मी असं माझं म्हणणं आहे. त्याच्यामुळे मला कारागीर कडूनच काम करायचे. मला मशीन काय आज मी जाऊन कारखाना खोलून मशीन उभे करू शकतो, पण नाही, तसं नाही करायचं मला. कारण की मशीन आहे ना, एका दिवसाला 100 जोडी आरामशीर बनवू शकते, म्हणजे 100 पेअर बनवू शकते आरामशीर. पण तेच आहे ना, हे कारागीरनी जर बनवले ना हाताने, भले 2 जोड्या बनवतील, पण त्या कामामध्ये जी फिनिशिंग असेल ती मशीन कधी देऊ नाही शकत, कधीच नाही देऊ शकत. एक कारागिरी जी आहे मेन, जी शूज बनवण्यामध्ये, आम्हाला वाटतं आमचं नाव वगैरे काय नको, पण आम्ही कारागीर 1 नंबर आहे असं काहीतरी लक्षात ठेवलं पाहिजे आम्हाला, म्हणून बस.